नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक असे चॉकलेट बनवलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल, चॉकलेटमध्ये पौष्टिक काय असतं? पण आज आपण इथे ड्रायफ्रूट आणि मखाना वापरून चॉकलेट बनवलेले आहेत. तर हे चॉकलेट इतके मस्त झाले आहेत ना, तर बघा एक चॉकलेट मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवणार आहे. मध्ये खूप सारे ड्रायफ्रुट्स आणि वरून चॉकलेटची लेयर खायला खूपच भन्नाट झालेले आहेत. तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा एकदा सर्वांना निवेदन आहे, जर तुम्हाला खरंच माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे बघा मी सर्व ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. तर सुरुवातीला आपण अर्धी वाटी मखाना घेतलेला आहे. नंतर आपण काही खोबऱ्याचे पातळ काप करून घेतले आहेत. आता जर तुमच्याकडे असं खोबरवाटी नसेल तर तुम्ही इथे किसलेलं सुद्धा खोबरं वापरू शकता. आपण इथे मनुके वापरलेले आहेत आणि एक 20 ते 25 बदाम वापरलेले आहेत. 20 ते 25 काजू वापरलेले आहेत आणि सोबतच आपण बिया वापरलेल्या आहेत. तर त्या टरबूजाच्या आणि भोपळ्याच्या बिया आहेत. तर या ज्या बिया आहेत त्या पूर्णपणे ऐच्छिक आहेत. जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आपण इथे खजूरसुद्धा वापरलेला आहे. तर अजिबात साखर किंवा गुळाचा सुद्धा वापर करणार नाहीत. आणि खजूर जे आहे त्यामधील सर्व बिया काढून घेतल्या आणि खजूर अर्धी वाटी घेतलेला आहे. चला तर मग आता पुढची तयारी करूया. गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला मखाना टाकून घ्यायचा आहे. आता मखाना जो आहे तो थोडासा नरम असतो, म्हणजेच तो थोडासा चिवट असतो. तर त्यामुळे आपल्याला मखाना अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर लो टू मीडियम गॅसवर मखाना अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. म्हणजे चॉकलेट खाताना एखादा मखाना जर दाताखाली आला तर तो अगदी क्रंची लागतो आणि खायला खूप त्याची टेस्ट छान लागते. आता बघा आपला मखाना जो आहे तो छान असा कुरकुरीत भाजलेला आहे. मखाना भाजून झाला की थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत. आता मखाना आपण एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि थंड होण्यासाठी ठेवला आहे. तर त्याच कढईमध्ये थोडंसं आपण जे खोबरं घेतलं होतं ते सुद्धा भाजून घेणार आहेत. आता खोबरं टाकल्यामुळे जे आपण कोकोनट चॉकलेट खातो ना, अगदी सेम तशीच टेस्ट येते. म्हणून इथे मी खोबरं वापरलेलं आहे. तुम्ही इथे हवं तर डेसिकेटेड कोकोनटचा सुद्धा वापर करू शकता. तर खोबरंसुद्धा आपल्याला अगदी हलकंसं ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं आहे. इथे बघा अगदी हलकंसं आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आता त्याच कढईमध्ये आपण काजू आणि बदाम सुद्धा भाजून घेणार आहेत. तर इथे मी कढईमध्ये बदाम टाकून घेतले आहेत आणि काजू सुद्धा टाकून अगदी हलकेसे ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचे आहेत. आता जर तुमच्याकडे तूप असेल तर हे सर्व जिन्नस जे आहेत ते तुम्ही तुपामध्ये थोडेसे हलकेसे फ्राय सुद्धा करून घेऊ शकता. पण इथे मी तूप वापरलेलं नाही. तूप टाकलं तरी खूप चांगलं लागतं आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तूप इथे स्किपसुद्धा करू शकता. आता बघा काजू आणि बदाम आपण ते सुद्धा अगदी ब्राऊन रंगावर भाजून घेतलेले आहेत. पण हे सर्व जिन्नस भाजत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवली होती. आणि आता बघा हे सर्व जे जिन्नस आहेत ते छान असे भाजून घेतले आणि ते थंड होण्यासाठी ठेवले होते. तर मखाना, काजू, बदाम आणि खोबरंसुद्धा आता थंड झालेलं आहे. इथे मी डेअरी मिल्कची चॉकलेट घेतली आहे. तर तुम्ही हवं तर इथे जे डार्क चॉकलेट असतं ते सुद्धा वापरू शकता. इथे मी एक मोठी कॅडबरी घेतली आहे. तर कॅडबरी जी आहे ते आपण वितळवून घेणार आहेत. आता हे सर्व जिन्नस जे आहेत ते आपण वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये आपण मखाना टाकून घेतला आणि मखाना जो आहे तो आपल्याला थोडासा जाडसरच वाटून घ्यायचा आहे. तर त्याची एकदम आपल्याला पावडर करायची नाही.
तर इथे बघा आपण मखाना जो आहे तो थोडासा जाडसरच वाटून घेतलेला आहे, म्हणजे दाताखाली जर आला तर तो अगदी कुरकुरीत लागतो आणि खूप छान अशी टेस्ट येते. आता मखाना मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि त्याच प्लेटमध्ये आता जे खोबरं आहे ते सुद्धा आपण वाटून घेणार आहेत. तर खोबरं जे आहे ते आपण एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच मी काजू आणि बदाम सुद्धा वाटून घेणार आहे. वाटत असताना आपल्याला एकदम बारीक अशी पावडर करायची नाही, तर अगदी थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. काजू बदाम आणि खोबरं वाटून झालं की त्यामध्येच आपल्याला मनुके टाकायचे आहेत आणि सोबतच खजूर सुद्धा टाकायचे आहे. काजू बदाम, मनुके आणि खोबरं यांची सुद्धा आपल्याला एक जाडसर भरड काढून घ्यायची आहे. तर इथे बघा आपण एकदम जाडसर असं वाटून घेतलं आहे आणि आता हे सर्व जे जिन्नस आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत. आता मखाना आणि सोबतच जे आपण बिया घेतल्या होत्या आणि हे जे काजू बदाम खोबरं वाटून घेतलं होतं ते आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत. आता इथे आपल्याला हे मिक्स करण्यासाठी कोणताही पाक करण्याची गरज नाही, कारण खजुरामध्ये भरपूर असा चिकटपणा असतो, तर त्यामध्येच हे जे आपण काजू बदाम वाटले होते ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहेत. आता एकीकडे आपण चॉकलेट मेल्ट करून घेणार आहेत. तर गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यावर एक मी स्टीलची वाटी ठेवली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हे चॉकलेट वितळवून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे एखादं काचेचं बाऊल असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे चॉकलेट वितळवून घेऊ शकता, कारण काचेच्या बाऊलमध्ये चॉकलेट जे आहे ते पटकन वितळलं जातं आणि या स्टीलच्या बाऊलमध्ये थोडीशी ऊब लागणार नाही. तर तरी पण बऱ्यापैकी हे चॉकलेट वितळलेलं आहे. तर गॅस मी बंद करून घेतला आहे आणि पाणी जे आहे ते अगदी चांगलं गरम झालं होतं, म्हणून हे चॉकलेट बघा चांगलं वितळलेलं आहे. आता हे चॉकलेट आपलं पूर्णपणे वितळवून झालेलं आहे. आता लगेच आपण जे काजू बदामाची पावडर होती त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेणार आहेत. आता जर तुमच्याकडे चॉकलेटचे शेप असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे चॉकलेट भरून घेऊ शकता. तर चॉकलेटच्या शेपला सुरुवातीला आपण चॉकलेट पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर हे काजू बदामाची पावडर लावून घ्यायची आणि वरून परत आपण हे चॉकलेट लावून घेऊ शकतो. पण इथे मी ते शेप नसल्यामुळे असे हातावरतीच गोल गोल गोळी बनवून घेतली आहे आणि आता या चॉकलेटमध्ये आपण थोडंसं पसरवून घेणार आहेत. आता बघा आपण ही जी गोळी आहे ती चॉकलेटमध्ये पूर्णपणे डिप करून घेतली आहे. तर पूर्ण बाजूने चॉकलेट अगदी व्यवस्थित असं लागलेलं आहे. तर इथे आपण दुसरी सुद्धा गोळी बनवून घेतली आहे. तर अशा प्रकारे सर्व काजू बदामाची जी पावडर आहे त्याच्या अशाच गोळ्या बनवून आपण चॉकलेटमध्ये डिप करून घेणार आहेत. इथे बघा आपण एक 10 ते 15 गोळ्या चॉकलेटमध्ये डिप करून घेतलेल्या आहेत. आता हे जे चॉकलेट बनवलेले आहेत ते आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहेत. तर कमीत कमी एक अर्धा ते पाऊण तास फ्रीझरमध्ये ठेवणार आहेत. तर बघा एक अर्धा ते पाऊण तास झालेला आहे आणि फ्रीझरमध्ये ठेवल्यावर किती छान असं आपलं चॉकलेट सेट झालेलं आहे. तर वरून चॉकलेटची लेयर किती मस्त बसलेली आहे. तर बघा आपले चॉकलेट दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत आणि एक चॉकलेट मी कट करून सुद्धा दाखवलेला आहे. तर बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.